माझा म्हणण्यामध्ये आत्मीयता आहे. पत्रिका वाटत असताना जवळच्या पाहुण्याला 3 बऱ्या सांगतो, लग्नालया बरं का, लग्नालया बरं का, लग्नालया बरं का. आणि जरा अंतरातला पाहुणा असेल तर नुसते पत्रिकेत होतं या बरं का लग्नाला. पण माझं जिथं नातं आहे तिथं 3 बऱ्या सांगतो, तिथं 3 बऱ्या सांगतो. मग देवाचं आणि आपलं नातं कसं आहे? तो हा विठ्ठल परवा, तो आणि हा दोघांची काय झाली पाहिजे? एक झाली पाहिजे. आणि दोघांच्या ह्याच्यामध्ये आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. रामायणाचा प्रसंग आहे. भरत म्हणायचा राम माझा आहे आणि लक्ष्मण म्हणायचा मी रामाचा आहे. मग आता भरत म्हणायचा राम माझा आहे म्हणणाऱ्या भरताला रामाचं ऐकावं लागलं का? तर तू पादुका घेऊन राज्यकारभार. माझा राम आहे म्हणणाऱ्या लक्ष्मणाला माझा राम आहे म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागलं. दादा मी तुमच्या बरोबर येणार. बोलणे वाल्मिका तैसे करीन वरतो न दावीन नामा. विठाला विठा बघा वनवास किती जणांच्या ह्याच्यामध्ये गेला होता? वनवास किती जणांच्या नशिबात गेला होता? रामाच्या फक्त एकटेच्या. पण पती प्रेमामुळे सीताला जावं लागलं आणि बंधू प्रेमामुळे लक्ष्मणाला जावं. नुकतंच लग्न झालेली लक्ष्मणाची बायको काय नाव तिचं? उर्मिला. उर्मिला म्हणली अहो चुलीवर भात शिजायला टाकलाय, थोडा भात तरी खात जावा. नाही म्हणला मला दादाला विचारावं लागेल, मला दादा संग जायचं आहे ना. मग भात खाल्ला नाही. अहो कमीत कमी दुधाचा ग्लास आहे, दूध तरी घेऊन जावा. नाही मी दादाला विचारून आलो. विचारायला गेला तो माघारी 14 वर्ष आलाच नाही. चुलीवर भात शिजत होता, चुलीवर 14 वर्षे भात शिजत होता पण करपला नाही. आमच्या उर्मिलेनं जर चुलीवर भात शिजायला टाकला, ती काय लावते? शिट्या मारते ती कुकर. ती शिट्या लावल्या 3 शिट्या झाल्या का सांगतं ती शिजलंय म्हणून. पण आमची माऊली जर इकडे तिकडे गेली 3 शिट्या जाग्या जर 5 शिट्या झाल्या तर खालच्या कडला करपवाडी, मध्ये कच्ची वाडी आणि वरच्या कडला तांदूळवाडी. उर्मिलेला भात करपला नव्हता. 14 वर्ष उर्मिला दुधाचा ग्लास घेऊन उभा होती पण झोपली नव्हती. आणि तिकडं सुद्धा सेवेसाठी लक्ष्मण 14 वर्ष झोपला नव्हता. म्हणून तिकडं कोणाला मारता आलं? इंद्रजिताला. म्हणून असणार प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण जिदेव होय गुरु. प्रेमावर असते. देव सुद्धा आपल्याला सहाय्य करतो, देव आपल्यावर प्रेम करतो. पण आपलं बी तेवढ्याच पटीनं देवा जेव्हा देशी ऐसा असची होता घेतल्याशिवाय देत नाही असा देव आहे. पण आपण त्याला काय द्यायचं आहे आणि त्याने आपल्याला काय द्यायचं आहे? आपण त्यांना काय द्यायचं आहे? प्रेम द्यायचं आहे. आपला वाईट विकार आपलं टाकून द्यायचं आणि त्यांच्याकडून आपल्याला काय घ्यायचं आहे? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. त्यांच्याकडून आपल्याला प्रेम घ्यायचं आहे, आपण त्यांना प्रेम द्यायचं आहे.
कृष्णाचं आणि अर्जुनाचं असीम प्रेम होते. युद्धाला सुरुवात झाली. 5 पांडवांनी काय मागितलं? फक्त तेव्हा तुम्ही मला बांधलं. दुर्योधनानं काय मागितलं? सगळी सेना मला. ह्या 5 जण मला एकट्या देवाच्यानं काय व्हायचंय म्हणला, म्हणून त्यानं सगळं सैन्य मागितलं. मग एकटा देव भारी का सगळं सैन्य भारी? मग त्यांनी योग्य ते मागितलं. मग त्या असणाऱ्या त्याचं देवाला काम करावं लागलं. ज्या वेळेला समझोता करून दमले, पण समझोता काय झाला नाही. मग युद्धाला सुरुवात झाली. युद्धभूमीवर काय केलं? देवानी रथाचं सारथ्य करायचं ठरवलं आणि बरोबर रथ नेऊन मध्ये उभा केला. कुणाच्या पुढं? ही सगळं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, अमुक तमुक यांच्या पुढे नेऊन रथ उभा केला. आणि अर्जुनाला सला मारबाण. अरे 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 देवा, तुम्ही असं मला नाही वाटलं. ही सगळं माझं जण गोद अमकं तमकं ह्यालाच तुम्ही मारायला सांगताय. मग त्याला हे तुला करावंच लागतंय. का करावं लागतंय? देवाचं नातं मेहण्याचं बी होतं आणि एक नातं गुरुचं बी होतं. आपणाची देव तुम्हाला काय व्हावं लागतंय? तुम्ही देव नातं मिळवण्याचं आहे, पण गुरु सुद्धा तुम्हाला व्हावं लागतंय. असं भगवंताचं माझ्या, म्हणून त्यांनी सांगितलं माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. असं कोण म्हटलं होतं? ज्यावेळी नामदेवरायाचा अज्ञानाचा पडदा दूर झाला, सवा नामदेवराय सुद्धा म्हणे देवा तुम्हीच गुरु व्हा की. देव म्हणलं मला गुरु होता येत नाही. त्याच्यासाठी काय केलं? विसोबा खेचराकडे पाठवलं. अज्ञानाची काजळी जाण्यासाठी विसोबा खेचराकडे पाठवलं. आणि तिथे गेल्यानंतर देवाने काय केलं माहिती आहे का? त्यावेळे त्या पिंडीवर रक्त, मळ, मूत्र, मांस असलं दुर्गंधयुक्त शरीर आणि पिंडीवर पाय सोडून असणारा विसोबा खेचर पडले. काय म्हणला? देवानं मला असल्या नासक्या ह्याच्याकडे पाठवले. म्हणला अरे म्हणला हे देह नास काय? नाशवंत देह सगळं आयुष्यातो काळ सावधान, पण आतला भाव चोखा डोंगा, परिभाव नव्हे डोंगा. काय फुललासी वरलिया रंगा. अरे वरल्या रंगाला किंमत नाही, आतला भाव चांगला लागतो. मग असणार ती काय देव वेळा असं म्हणला, या असल्या नासक्या कुचक्या देहाकडे मला पाठवलंय आणि पिंडीवर पाय सोडून मला रक्तमास गळते म्हणून पाय उचललं आणि दुसरीकडे टाकलं. कशावर पडलं? पिंडीवरच पडलं. म्हणला काय भानगड आहे? आता सुद्धा पाय म्हणला पिंडीवरच पडलं. असं 11 वेळा पाय उचलला आणि टाकलं. पाय कुठे पडलं? पिंडीवर पडलं. नुसत्या देवानं सांगितलं तर सद्गुरूच्या शोधात जा, तुला सद्गुरू भेटते आणि राज्य मंत्र तुला भेटतंय. म्हणून जा सांगितलं तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन नुसत्या देवानं एका दिलेल्या सूचनेत 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. अरे काहीतरी वेगळं आहे. मग त्यानं काय केलं? मग आडातलं पाणी शोधून काढलं आणि असणारा स्वच्छ त्या विसोबा खेचराचा नरदेव धुतला आणि देवानं मला पाठवलंय, मला महानाक्षराची माहिती द्या. त्यावेळी असणाऱ्या महानाक्षराची माहिती आमच्या विसोबा खेचरानं कोणाला दिली? नामदेवरायाला माहिती दिली. आणि मग नामदेवरायाच्या अज्ञानाची काजळी दूर झाली आणि मग देवाच्या माग तुपाची वाटी घेऊन लागला. देवाचं भक्तावरील प्रेम, भक्ताची देवावर असणारी श्रद्धा,
मग आपलं प्रेम एकेरी असतं, देवाचं प्रेम एकेरी नाही. आपले वनवे ट्रॉफिक असतं, तसं देवाचं प्रेम वनवे नसतं. आता कसं वनवे ट्रॉफिक असतं आपलं, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. उन्हाळ्याचे दिवस, वैशाख महिना संपत आला, गाडागुडीला सुरुवात झाली, पत्र्यावर असणारे धूळ कचरा साठलेला असतोय. मग असणार उन्हाळ्यात काय करते जुनी माणसं मध्ये, यार पत्र्यावर चढा आणि ती केर कचरा झाडून काढा, पावसाळ्यात पत्रा गंज पकडणार नाही म्हणून हे करायला. मग मुलगा वर चालला आणि कचरा धाडायला लागला वर, आणि मूल रांगत रांगत असणार त्याचं बाहेर. मग बाप काय म्हणायचा, अरे बाळ्या खाली उतर, उन्हाळ्याच्या दिवसात बाळ्याला चटकं बसतात. बाळ्या मला, बाबा तुम्हाला काय कळत नाही. म्हणून आत्ताची पोरं काय ऐकत नाही का, तर बाळ्या खाली उतर, अरे पत्रा तापलाय, नाही बाबा तुम्हाला काय कळत नाही. असा बाळ्या खाली उतरत नाही म्हणून काय केलं, बाळ्याचं बाळ काय केलं, बाहेर पोतं टाकलं, त्या बाळ्याच्या बाळाला त्या पोत्यावर जपून बाळ रडायला लागलं. बाबा बाळ रडतंय, त्याला उचला, नाही उचलला. बाबा बाळ रडतंय, नाही उचलला. ती काय म्हणत नाही, का उचलत नाही, माझा बाळा जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत तुझ्या बाळाला उचलत नाही. मी उचलतो, मी उतरतो. हे झालं आपलं संसारातलं एकेरी प्रेम. पण देवाचं प्रेम असं नाही. देवाचं प्रेम अघटित आहे. देवाच्या प्रेमाला पुण्याची गणना. पुण्याची गणना कोण करी, तशी प्रेमाची गणना कोण करी. मागाशी सांगितलं ना, हाची दुष्काळ थोर प्रेमाचा मुक्याला, हाची दुष्काळ तयारा. पण देव प्रेम करतो, आपण सुद्धा त्याच पटीनं देवाला वाहून गेलं पाहिजे. देवाचा हीच माझी सत्यवाचा.
पण देवाचा आणि अतूट असा असणारा न तुटणारं नातं हे देवाशी जोडावं लागतं. तेव्हा देव सखा जरी जन अवघे कृपा केली. देव सखा जरी केला तरी जग सुद्धा कृपा केली. जग करेल ते करेल पण जग कृपा केल्याशिवाय राहत नाही. मग त्यासाठी देवाचं आणि नातं, नामदेवाचं आणि जनाबाईचं देवाचं नातं किती युगाचं नातं होतं माहिती? 4 युगाचं नातं होतं देवाचं आणि जनाबाईचं. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. हा बघा, कृतयुगामध्ये नामदेव भक्त प्रल्हाद होते, त्यावेळेस जनाबाई पद्मिनी होती. त्रेतायुगामध्ये देव अंगद होते, त्यावेळी असणारी जनाबाई कोण होती? मंथरा. द्वापार युगामध्ये देव उद्धव होते, त्यावेळी जनाबाई कोण होती? कुब्जादाशी. आणि कलियुगामध्ये नामदेवाचा अवतार झाला, त्यावेळी जनाबाई कोण झाली? धनाबाई. चौयुगाचा भक्त भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकले उभी तिजनी, वाळवंटापासून महापर्यंत सुरवाराची नागे उभे जोडोनी हात. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. मग 4 युग. पहिला आद्य कीर्तनकार कोण होते? नारद होते. नारद. हा नारदाच्या नंतर असणारा नंबर लागला तो आमच्या नामदेवाचा नंबर लागला. हा नामदेव सुद्धा कीर्तन करत होते, पण चाल द्यायचं काम कोण करत होतं? चाल द्यायचं काम कोण करत होतं? चाल द्यायचं काम जनाबाई करत होता. नामदेव कीर्तन पुढे कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. ज्ञानी मने ज्ञान देवा बोला भंग. जनावराला एवढा अधिकार होता की चाली म्हणायचं काम घ्यायचं काम कोणाकडे होतं? ज्ञानदेवाला चाल सांगायचं काम जनाबाईचं होतं. मग जनाबाई साधी नव्हती. जनी म्हणी आईसा देव अवघा देव, वासनेचा पुसावा भाव, अशी जनाबाई होती. मग असणारे प्रत्येक संताची व्याख्याच निराळे. बघा कशी निराळे म्हणताना गोड वाटतं. निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव म्हणताना कसं वाटतंय, पण अर्थ लोपला पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी. कसं आहे बघा, निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्ताबाई प्रत्येक शब्दशः अर्थ काढा. निवृत्ती कसलीही वृत्ती शिल्लक राहिली नाही, त्याचं नाव निवृत्ती. ज्ञानाचा सागर सखाचा ज्ञानेश्वर, हा त्यांना ज्ञानेश्वर. भक्तीच्या वाटा सोप्या केल्या, त्याचं नाव काळ कंटक शनीच्या तडाख्यात मुक्त
केलं तिचं नाव मुक्ताबाई. नामाची देवाची ओळख करून दिली त्याचं नाव नामदेव. आणि शांतता जीवनामध्ये राबावं त्याचं नाव एकनाथ. आणि वैराग्याची महामेरू संसाराची राख रांगोळी केली त्याचं नाव तुकाराम. आणि त्या तुकारामाच्या बीजी निमित्त असणारा तुमचा उत्सव विठ्ठल. म्हणून असणारा परमार्थ आहे सुगम परी जनाची झाला दुर्गम का जयाचे चुकले वर्म सत्समागम. परमार्थ सोपा आहे पण आपल्या वासनेमुळे आपल्याला तो दुर्गम झालाय. म्हणून काकड्यामध्ये सांगितले बघा, वासना बनाळे घाई घड्याला वासना उलटवाचा नासवा. मग त्याच्यासाठी हा परमार्थ आहे. परमार्थात आल्यानंतर काय होत असते बघा. आता लहान मुलं बसले ती काहीतरी यांच्या जीवनावर परिणाम होईल. कमीत कमी इथं आले ते म्हणल्यानंतर वाईट मार्गाकडे तरी जाऊ शकणार नाही. म्हणून परमार्थाचं वळण लहानपणी असावं. मग कमीत कमी आळंदीला महाराज शिकलेले, आळंदीला राहिले ते म्हणल्यानंतर कमीत कमी वाया तर जाऊ शकत नाही. म्हणून मुलाला लहानपणी शिक्षण द्यायचं. मोठं झाल्यानंतर शिक्षण मिळू शकत नाही. आता तो आमचा नातू आहे. आमच्या महाराजांना सांगितलं होतं, महाराज पकवाज एखादा असला तर बघा 2 वर 2.5 वर्षाला शिकायला येतो. तांदळवाडी आमच्या गावात शेजारी गाव आहे. आमच्या असणारे तिथलं मराठ्यापैकी एक महाराज आहे. काय नाव महाराजांचं? अरुण महाराज शिंदे यांच्याकडे ते शिकायला. त्याच्या 7 परीक्षेपैकी 2 परीक्षा झाल्या. महाराज म्हणजे इथं पकवाज आहे पण कुठं वाजनात काढाय त्याला वाढायचा आणि आता ती वाजत ते पकवाज. पण असं आपलं प्रॅक्टिससाठी किंवा धाडस वाढायसाठी त्याला शिकवतोय. पण कसं का असं ना तिथे एकच पकवाज आहे म्हणून टाळ घेऊन उभा राहिला. आता मला सांगा ही बाबी टाळ घेऊन उभा राहणार तर पकवाज वायाला जाणार आहे का? नाही. ताट्याचा बांबू आणि ताटीचा बांबू फरक माहिती का तुम्हाला? ताट्याचा बांबू वला येळू वाक देऊन वाकत त्याला ताट्याचा बांबू म्हटलं जातं. आणि जी वाकतच नाही त्याला ताटीचा बांबू झाल्यानंतर त्याची थाप तिकडे जाते. तशी लहान मुलंही ताट्याचा बांबू येतं. म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे, आपल्या मुलाला शिक्षण शिकवत असताना आपलं नेमकं उलट होते. मग आपलं नेमकं उलट होते. आपण मुलाचा लाड किती वर्ष करतो? आपल्या मुलाचा लाड आपण किती वर्ष करतो? आपण आहे तोपर्यंत नाही. त्याला काय मर्यादा आहे ना? हा असं आपल्या मुलाचा लाड वयाच्या 6 वर्षापर्यंत करायचा. तिथनं पुढे ध्यानात घ्या. आपल्या मुलाचा लाड वयाच्या 6 वर्षापर्यंत करायचा. एकदा शाळेत पाठवला की 18 वर्षापर्यंत त्याला चुकलेल्या वेळेला शिक्षा करायची. चुकलेल्या वेळेला त्याला शिक्षा करायची. 18 वर्ष झालं, संज्ञान झाला, मतदानाचा अधिकार झाला, 5 पोरात फिरायला. तो संज्ञान झाला, तो आपल्या बराबरीला आला. तिथून पुढे बघा नाही 12वी शाळा शिकेपर्यंत त्याला काय करायचं? शिक्षा करायची.
तिथून पुढे शिकायला कुठं जायचं त्या पोरानं ठरवायचं. बाप म्हणतो इंजिनिअरला जायचंय आणि पोरग म्हणतोय वकिली करायचंय. असलं जुळत नाही. ज्यावर जिकडं पोराला जायचं तिकडे बापानं पाठवावं, अन्यथा पोराचं शिक्षण सफल होऊ शकत नाही. म्हणून इथं पुढे ध्यानात ठेवा, वयाच्या 6 वर्षापर्यंत लाड करा, 18 वर्षापर्यंत शिक्षा करा आणि तिथून पुढं आपला स्वतःच्या खांद्याला खांदा लागायच्या वेळा आला की त्याला मित्र माना. म्हणून आपण आपल्या पोराचा लाड एवढ्या वर्ष करायचा, लाड केला का ते डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला मित्र माना, शिक्षा करा, पण योग्य वयामध्ये करा. लहान मुलाला शिक्षण द्या, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठवा आणि तरच काहीतरी बाबा त्याचा उद्धार होणार. भजनी मंडळ जर तयार झालं तरच पुढं, नाहीतर बाहेरची भजनी मंडळ किती दिवस आणायची. पण हा देहाचा भरवसा क्षणभंगुर नाही भरवसा. मग या देहाचा भरवसा नाही, त्याच्यासाठी काय करा, आपल्या मुलाला संप्रदायाचं शिक्षण द्या. आपण त्या मुलाला नाहीच वळण लावलं तर त्याचं ते बिघडण्याच्या मार्गावर जातं. त्याला जर त्याची एकदा सवय लागली तर त्याची सवय सुटत होऊ शकत नाही. म्हणून भारत डॉक्टर सांगितले बघा, आधी होता बाग्या जन्म योग्य झाला पाग्या. आधी होता बाग्या जन्म योग्य झाला पाग्या. त्याचा जळ कोट राहिना मूळ. आधी होती दासी पट्ट राणी केले दिशी. तिथं हिंडण राहिना आधी होता सत्संग तुका झाला पांडुरंग. यालाच म्हणते माझ्या विठोबा. आधी होता सत्संग तुका झाला पांडुरंग. त्याचं भजन राहीना आधी होती दासी पट्ट राणी केली तिचं हिंडण राहीना मूळ स्वभाव जाईल. आता मला सांगा, 7 वाजता 6 वाजता हरिपाठ आहे, 7 वाजता प्रवचन आहे, 8 वाजता जेवण आहे, 9 वाजता कीर्तन आहे. मग मॅन इज द सर्वंट ऑफ हॅबिट्स. मनुष्य सवयीचा गुलाम आहे. तसं नित्य नेमानं जे काय कार्यक्रम आहे तोवर बरोबर काळकरी वाळकरी पकवाजाने सगळ्यांना सवय प्रमाणे जावं लागतं. 5 वाजता चहा प्यायची तलब झाली का बरोबर हॉटेलाकडे पावडर जातात. ड्रिंकिंग वाला असेल तर तिकडे जातो, चहा वाला असेल तर तिकडे जातो. हा कशाचा गुणधर्म आहे? मॅन इज द सर्वंट ऑफ हॅबिट. मनुष्य सवयीचा गुलाम आहे. तसं वारकऱ्याला सुद्धा कशाची सवय आहे? नाचो कीर्तन
नाचेरंगी ज्ञानदीप लावू जगी नाचेरंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे सांगावं लागते. आता त्या बाबांचं वय किती सुद्धा बाबा किती हलतात आहे बघा. हे सांगावं लागत नाही का तर त्यांच्या इंद्रियामध्ये पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग ज्याच्या नसा नसात भगवंत बसलाय. मला सांगा श्रीकृष्णाला बायका किती होत्या? 16,108. हा. आणि रावणाला किती होत्या? 80,000. बायका. श्रीकृष्णाला 16,000 बायका होत्या. श्रीकृष्ण 16,000 नारी भोगून श्रीकृष्ण ब्रह्मचारी. नारी का नारी हो? नारी. बघा तुका म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे. काल्याचा प्रसंग आहे. विठाला विठाला विठाला. का सांगायचंय 16,108 नारी म्हटले पण ह्या शरीरामध्ये 16,108 रक्तवाढीच्या शरीराच्या या इंद्रियावर श्रीकृष्णानं अहो आपल्याला एक बायको सांभाळता सांभाळता पुरे हाल झालं. 16,000 बायका सांभाळणं सुखाच का नाही. या शरीरातल्या नाडीवर विजय मिळवला. हा नारी नाही ही तमाशात नारी शब्द आहे. हा श्रीकृष्ण भोगुनी ब्रह्मचारी तमाशातला शब्द आहे. संस्कृत मधला शब्द नाडी शब्द आहे. ज्याला काही सवय लागली असेल ती सवय जात नाही. त्याचा एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. एक राजाचा मुलगा होता. राजाचा मुलगा आजच्या काळात कशी लग्न होईना ती म्हणून जरा ती धडपड चालली आहे. हा याचं काय कारण असेल? आताची मुलांना मुली मिळाल्या ह्याचं कारण काय असावं बाबा? काय कारण असावं? आताची तोटा आला या 10 वर्षात. कशाचं कारण असायला? माग ऑपरेशन केलेली मुली गर्भात मारलेली 20 वर्षापूर्वीची काय घड्ड रामायण त्याचा तोटा आता 3 वर्षात सर्वे पूर्ण झालाय. ही बाबी लग्नाला यायला अजून 15 वर्ष अवकाश आहे. तो मधले लटकते राहिले. मग मधल्याला सांगतोय माझ्या हात जोडून विनंती आहे बाबा असली आहे तसली आहे म्हणू नका. मिळल तसली करा. जातीची करा. नाही मिळाल तर इंटरकास्ट सुद्धा करा पण करा. या 15 वर्षाच्या तडाख्यात जर राहिला तर हनुमंतरायाची तुमची गाठ आहे. पंचायती कोणाची होणार नाही. ही पोर बसली पोर येते नाही. ही पोरग त्या सुपाक वाजवलं ते नातू अशा पोरांची पंचायती होणार नाही का तर 15 वर्षाचा सर्व पूर्ण होईल आणि पुन्हा मात्र म्हणणार तुमच्या पोराला पोरगी देऊ वाटतीया. काळ उलटा फिरणार आहे तुमच्या पोरा. पण कुणाला? जो कष्टाळ असेल जो निर्व्यसनी असेल त्याला. गव्हा गुटखा मावा खाणाराला नाही. फक्त निर्व्यसनी असणाऱ्या मुलाला मुलगी. आता पक्वा झाले. तुमचं लग्न झालं बघा. असा पक्वा झाला असू द्या निश्चित पुढल्या वर्षीपर्यंत तुम्ही लग्न होणार. कलावंताला प्राधान्य कसं असो म्हणणार. चला तुमचं गाव कुठलं? अहिल्यानगर. हा त्यांचं गाव अहिल्यानगर आहे. म्हणजे परमार्थाची रत्नाची खाण. अहिल्यानगर बीड जिल्हा परभणी. हा जगात जर्मनी महाराष्ट्रात परभणी.
असं परभणीचं वैशिष्ट्य आहे. त्या भागात संत साधू संत मोठमोठे महाराज होऊन गेलेले आहेत. तिकडे मध्यराम महाराज फळा संस्थान, त्यांचं शिष्य कोणते, अच्युत महाराजांचं वडील मारुती महाराज दस्तापूरकर, हे असे सर्व थोर संत मंडळी यावर गेले. प्रेमरत्नाची खान त्या भागामध्ये आलते. निश्चितपणे निर्वसनी मुलगा असेल, कलाकार असेल तर म्हणणार कुणी असो, म्हणला त्या पोराला पोरगी द्या, कमीत कमी पकवाज वाजवून शिपाशी तर घरात आणल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येका राजाच्या मनानं जवळजवळ शिपाशी मुली बघितलं, त्याला मुलगीच पसंत पडला. मग सहज एक वैदाची मुलगी रस्त्याने चालली होती. का सांगायचं, आली होती दाशी पट्टराणी सांगायची. वैदाची मुलगी रस्त्याने फिरत असताना सुंदर अशी वैदाची मुलगी होती आणि राज वरल्या मजल्यातनं त्या राजकुमारानं बघितली आणि पुढे जाऊन तिच्या आडवा उभा राहिला. ए मुली, तुझ्याशी मला लग्न करायचंय. मुलगी म्हणली, मी वैदाची आहे, तुम्ही राजा आहे, तुम्हाला महाराष्ट्राचे संस्कार काय आहेत का नाही. मुलगी पुन्हा सांगती, वैदाची मुलगी राजाच्या पोराला म्हणती, महाराष्ट्राचे संस्कार काय तुम्हाला आहेत का नाही. कुठला सुटला पोरगी मागायला आला, माझ्या वडिलाला विचारावं लागल. काय म्हणली, माझ्या वडिलाला विचारावं लागल अशा मुली पाहिजे, माझ्या वडिलाला विचारावं लागल अशा मुली पाहिजे. मग वडिलाकडे गेला, म्हणला ती तुझी मुलगी आहे, म्हणला तिला विचारणं लग्नासाठी. तर काय म्हटली, माझ्या वडिलाला विचारावं लागल. मग ती म्हणला तिला विचारावं लागल, तिला विचारावं लागेल म्हणायचं. पण ठीक आहे म्हणून असं म्हणल्यानंतर बाबा तिला विचारून सांग. एकदा दोनदा विचारल्यानंतर ती जरा उत्तर देणार, अरे सांगायचं का नाही म्हणला. आता राजा म्हणल्यावर राजा बोले तर हले असणार, राजानं ऑर्डर दिली, ठीक आहे बाबा देतो म्हणला. मग आता मला सांगा, स्वैरपण नेहमी कसं करायचं असतं माहिती आहे. मोठ्या घरी मुलगी द्या, भेटीला अंतर करून घ्या, असं स्वैरपण कधी करायचं नसतं. ते आपल्याशी काय झालं पाहिजे, आपल्या आणि त्यांच्या वागण्याला मॅच झालं पाहिजे. मेकअप नाही, मॅच झालं पाहिजे. ती 10 एकर वाला असेल तर आपली 5-6 एकर असली तरी सुद्धा मॅच होईल. पण ती 100 एकर जाऊन आपण 1 एकर 2 एकर. आणि मोठ्या घरी पोरगी दिली का दारात बसायची पाळी पहिली होती, पण आता नाही. आता मुलगीच मिळत नाही, तिकडल्याच बाजूला आता नमतं वागावं लागतंय. आता राजानं विचार केला, आपण यांच्यासोबत स्वैरपण करायचंय. वैदाचे 10-12 घरं होती. राजानं काय केलं, 6 महिने लगेच पुढे गेला आंबाना म्हणला, पण 10 वैदाला घरं बांधून दिली. असली स्लॅबची घर बांधून दिली. का तर कमीत कमी जमीन जागेनं नागं नसताना पण घरानं तरी चांगलं दिसावं म्हणून त्या राजानं 10 घर बांधून दिली. लग्न तारीख आली, तारीख धरली, पुरवली, ते असणार घडणे माती दगड सुरू झालं. लग्नाची तारीख आली, लग्न आमच्या स्वामी सगळं ब्राह्मण बोलवलं. आणि लग्न घटिका सवळ आली. लग्न घटिका शेवटची मंगलाष्टिका. आता सावधान पैसे असं झालं. आणि सगळं झाल्यानंतर मग मुलं ती असते ती नवरदेवाच्या कोरवल्यात म्हणली, ओ वहिनी नाव घ्या, ओ दादा नाव घ्या, ओ भाऊजी नाव घ्या. तेच नातं सुरू झालं. मग त्या मुलीला काय काय माहिती, या मुलीला नाव घ्यायचं, कशी लग्न द्यायची. आपण कोणी बघितली ती का, वायदाई लग्न कोणी बघितली का, अजिबात नाही. काय त्यांना नावाचा गावाचा पत्ता, पण हे 4-8 रोज पुरवल्या टच झालेल्या खाऊन त्यांनी शिकवलेल्या पुरवलं त्याच्यासाठीच असते. मग असणारे ती नाव त्याला शिकवलं. मग म्हणजे नवरदेव तुम्ही आधी घ्या. मग नवरदेवांनी नाव घेतलं, चलती है गाडी निकलता है धूल, चलती है गाडी निकलता है धूल, प्रियंका मेरे गुलाब का फूल. सुरातच बोलावं लागतंय. नाव घेतलं, चलती है गाडी निकलता है धूल, प्रियंका मेरे गुलाब का फूल. आता म्हणजे पूर्वी तुम्ही नाव घेतलं, तिनं नाव घेतलं, पांढऱ्या दुधावर मऊ साई.
पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मोमो साई प्रकाश पाटलाचं नाव घेते भिक्षा वाढग बाई. कशाचा गुणधर्म आहे? सवयीचा गुणधर्म आहे. आता ती तुकडं मागून खाणारी मुलगी तिचं काय? आधी होती दासी, रस्त्याने फिरणारी पट्टराणी केले, पण तुकडं मोडून खाण्याशिवाय तिला काय कळत नाही. तसं माणसाच्या ठिकाणी म्हणून स्वभाव बदला आणि परमार्थाला लागा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. ठोपा मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया घात निवाराया पडिये देव पुरे वासना अंते ते आपला पाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया घात निवाराया. तर देव आपल्या भक्ताचं रक्षण केल्याशिवाय राहू शकत नाही. कुठं कुठं रक्षण केलं? पडिये देव. बघा, देव एक वेळ काय केलं? काम्य कोणामध्ये फिरायला गेले. कोण? कृष्ण आणि अर्जुन. काम्य कोण? त्याच्यामध्ये काय झालं? सुंदर असं बगीचा होता, सुंदर पाणी होतं, सगळं काय सुंदर होतं. आणि त्यावेळेला अर्जुनाला वाटलं इथं जर माझी सुभद्रा जर असती तर काय मजा आली असती मला. मग आता देव काय केलं? देव रंगारे रंगारे त्रिगुणाचा रंग करी. हा, मग देवाने काय केलं? आणि ह्याच्या मनात असली भावना पडली देवा भावना मनामध्ये जे काय आले त्याची भावना पुरी केल्याशिवाय राहणार नाही असं देवाने ठरवलं. आणि देव काय केलं? जरा बाह्य विधीला जातो म्हणून गेलं. आणि देव तिकडे गेल्यानंतर सुभद्रा स्वरूप घेऊन आल्यानंतर काय म्हणला? इच्छा मनात करावी, तात्काळ पुरी व्हावी अशा असणारी सुभद्रा आली. म्हणला सुभद्रेबरोबर गप्पा छप्पा मारल्या. 1 तास सुभद्रे संघ गप्पा छप्पा मारल्या. आणि अर्जुन काय म्हणला? सुभद्रा तू जा बरं आता. म्हणला देवेचं टाइम झालंय. हा, मग ती जा बनल्यानंतर गेली. आता सुभद्रा होती का देवच होता? देवच सुभद्रा झाला होता. ती गेला आणि आला. चल बरं अर्जुना म्हणला आता जायचं टाइम झालंय. आणि रथाचं साहित्य करत असताना लग्नात कसं आपण एखादं लय मोठं लगीन केल्यानंतर पत्रवळ्या किंवा जेवण वाढताना असा लग्नाचा मालक सासऱ्यानं अंगठी घातलेली असती ना त्या लग्नात. सासऱ्यानं अंगठी घातलेली असती नातीच्या लग्नात. आणि पत्र वाढताना म्हणतो ह्या पंक्तीला बंदी जाऊ दे, ह्या पंक्तीला भाजी जाऊ दे.
अंगठी कुणाचं होतं? सासरीची. विठाला देव काय करायचं रथाचे सारं ते करत असताना असं करायचं. आता एवढ्यावर हात न्यायची गरजच नव्हती, पण ती अंगठी लावायची ते. मग त्या अर्जुनानं सुभद्राला काय करते, गप्पा छप्पा मारताना हातातल्या अंगठी काढून सुभद्रेला घातली होती. पण त्यावेळी देवच सुभद्रा झाला. तरी तो काय परिपाहे निज शुद्धांगी. मग असणारे असं वर करायचं. मग अंगठी तर सुभद्रेला घातली, देवाच्या मोठ्यात अंगठी कशी? आणि विचार करत करत पुढे जायचं घरापर्यंतच असतील. मग ते मी तर सुभद्रेला अंगठी घातली. म्हणजे काय का असं म्हणला, रथाखाली पहिल्यावर सुभद्रा बाहेर ये म्हणला. काय बरं रोज असणारा शांत याच्यामध्ये तुम्हाला आज असं कर्कश आवाज. म्या दिलेली अंगठी कुठे आहे? अंगठी कुठे दिली ती? वाना कोणतं वर कसली अंगठी? आता आहे का तिला विचारीला काय माहिती? वर माहित नाही, रथ माहित नाही, अंगठी माहित नाही, काय सुद्धा नाही. म्या तुला वनात दिलेली अंगठी. अगदी दोघांची भांडण तिरगा मिरगीवर आली. मग देव म्हणला आता हानाहानी लागेल म्हणला, आता थांबून काय चालणार नाही. मग देव पुढे गेलं. अरे काय झाले? हिला अंगठी दिली होती. ती म्हणजे मी आलीच नव्हती तर अंगठी कोणाला दिली? तर असं करताना कुठे दिसली? देवाच्या. अरे म्हणजे देवाच्या हातात. देवा तुमच्या हातात अंगठी? हो तूच घातली होती. कुठे घातली होती? काम्या कोणात घातली होती? देवा तुम्हाला सुभद्रा होता येतं? अरे मला काय बी होता येतं. विठ्ठल तुमचा आमचा कार्यभाग सफल झाला. भक्ती मार्ग गेल्यानंतर कुणाची कामं केली नाही ती त्यांनी. सावतामाळ्याची भाजी खरं, जनाबाईच्या गौरी, अजून अष्टाद संतांची चोकोबाची काय केली? ढोरे ओढू लागली. सावतामाळ्याची भाजी करत नाही. अजून उच्च नीच काही दिली भगवंता तेष्टे भाव भक्ती देवरिया. काशीपुत्र कन्या विदुराच्या बक्षे दैत्या धैर्याशी प्रल्हादाशी. बरोबर प्रमाण आलं, बरोबर प्रमाण आलं. आज दिवस कशाचा आहे? शिमग्याचा सण आहे. आज शिमग्याच्या सणावर या प्रमाणामुळे ध्यानात आलं बरं का, ना तरी येऊ शकत नव्हतं. आज शिमग्याचं महत्व काय? शिमगा कशासाठी साजरा करायचा? आज शिमग्याचं महत्व असं आहे की शिमग्या सणा दिवशी भक्त प्रल्हाद, त्याचा वडील हिरण्यकश्यप विष्णूची भक्ती करत होता. खंबावरीला आता मारी दुर्जना तंबिना रायन प्रकटले. तसं असणार काय केलं? विष्णूची भक्ती करते, शाळेमध्ये पाठवून तर तिथे भगवंताचं चिंतन करते. म्हणला माझ्या ह्याच्यामध्ये विष्णूची भक्ती चालणार नाही, त्यानं सगळ्याला माझंच नाव घेऊन जप करा म्हणला. पण ही काय ऐकत नाही. मग याला कितीतरी प्रयत्न केले. प्रल्हाद पिता करीत जातनी त्याला कितीतरी गड्यावरनं खाली लोटलं, हातीच्या पायाखाली लोटलं, सगळं झालं, पण काय ती मरत नव्हता. म्हणून हिरण्यकशिपूची बहीण होलिका नावाची हिरण्यकशिपूची बहीण होती. ती म्हणली दादा मला अग्नी प्रसन्न नाही, तर ही पोर काय असं मरत नाही, आणि मला अग्नी प्रसन्न नाही, अग्नी मला काय जाळत नाही, माझ्या मांडीवर पोराला दे. मग ही पोर जळून मरते. म्हणून त्यावर असणाऱ्या हिरण्यकशिपूच्या बहिणीने पोरग मांडीवर घेतलं आणि अग्नी लावला. कोणी? दादानं अग्नी लावला. अग्नी लावल्या. मला सांगा त्याचा रक्षण करता कोण होता? प्रत्यक्ष विष्णू भगवान होता. होली का जळून मेली, पण बाळाला काही सुद्धा झालं नाही. मग होलिका दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट गुण जाळणं, लाकडं जाळणं म्हणजे होळी नाही. त्यामध्ये कामक्रोध मदमच्छर अहंकार हे जाळणं, याचं नाव होली. म्हणून आजचा शिमग्याचा सण. त्यावेळे मी मेली रे दादा म्हणून बोंब मारली, म्हणून बोंब मारायचं असते बरं का. शंकराला फसवायसाठी मदन नावाचा एक राक्षस गेला, आणि तो शंकराला फसवा गेल्यानंतर शंकरानं सुद्धा त्या मदन म्हणायच्या राक्षसाला सुद्धा जाळून मारलं. या आजच्या होळी सणाचं निमित्त. ढाला ढाला मागे पुढे उभा राही सांभाळता, आणि आघात नेवरा कसलं तरी आघात
आलं तर भगवंत रक्षण केल्याशिवाय सोडत नाही. ज्ञानेश्वर योगक्षेमतांचा झालेला भारी वाटतावी करी करुण्या. जीवनामध्ये प्रत्येकाचा योग असतो. आमच्या पकवाज वादकाच्या जीवनामध्ये पकवाज वाजवा योग, तुमच्या जीवनामध्ये गायन करायचा योग आहे, कीर्तन करायचा योग आहे, यांच्या जीवनामध्ये ऐकण्याचा योग आहे, सर्वांच्या जीवनामध्ये योग आहे. मग तसा जीवनामध्ये योग प्रत्येकाच्या यावा लागतो. विठा विठा जीवनामध्ये प्रत्येकाचा योग यावा लागतो. पण का आपण इथं थांबलोय याचं कारण आहे आम्ही दैवाचे हात पंढरीला. आपण जर दैवाचं नसतो तर COVID-19 मध्ये आपण गेलो असतो. आणि गेलो असतो तर कुठलं राम म्हणायचं. आपण वाचलोय ना, भगवंतानं आपल्याला सबसिडी दिली. आता तरी पुढे नका करुणा सावेशाचा, एकमेका साह्य करू अवघ्या धरो सुपंत. जीवनामध्ये योग येतो. पण पैसा मिळालेला टिकवणं याला क्षेम म्हणतात. जर टिकला तर ठीक, नात्र एकदा जर हुकला तर हुकला. वाट दावी करून धरून या. जसं शिक्षक मुलाला हातात पेन्सिल धरून शिकवतात, तसा सद्गुरू सुद्धा शिष्याला काय करतात, जीवनाचं धड देतात. आंधळा असणारा कोण हो? धृतराष्ट्र. नाही, आंधळा विठाला विठाला होता. किती जरी त्याला शिकवलं तर तो शिकला का? तो शिकला नाही. म्हणून आंधळ्याला काय शिकवायचं? आंधळ्याला खरंच ज्ञान असतं बरं का. आंधळ्याला खरंच ज्ञान असतं. तुम्ही म्हणाल कसं काय? मुकुंद काका झाडखेळेकर जन्मस्थान आहे तर 9000 ज्ञानेश्वरी वही तोंडपाठ आहे. का तर त्यांना ही दुनियाच दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांचं सगळं लक्ष कशावर असतं? त्या ज्ञानेश्वरी ऐकून ज्ञानेश्वरी कुठली वही त्यांना विचारा. 9000 वह्याची कुठली वही विचारा. महाराज अमक्या ते अमकी वही जाग्यावर सांगणार नाही. मग तसं असणारं त्याचं ज्ञान त्यांच्याकडे प्रगत असतं. आपल्याला डोळा असून सुद्धा आपण आंधळा आहे. का आंधळा आहे माहिती आहे? आपण कुठे दर्शनाला गेलो तर मायावर मला सांगा, डोळे झाकून दर्शन घेता का उघड्या डोळ्यात दर्शन घेता? देवाला गेल्यानंतर डोळे झाकून आपण जर दर्शन घेतो, मग हे डोळे झाकून दर्शन योग्य आहे का? डोळे झाकून जर दर्शन योग्य असतं तर मग तुकाराम महाराजांनी लिहायची काय गरज? डोळे तुम्ही घारे मग चुकीचं आहे का खोट आहे? म्हणून मगाचं प्रमाण आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे गेले विसरून हे जर खोटं असेल तर त्यांनी सांगितलं तुका म्हणे विश्वास नाही, त्यामुळे तुका म्हणे नाही विश्वास
कामणे नाही विश्वासाच्या महानी पहावे पुराणे विचारोनी पडिये द्या भाव पुरे वसना अंती ते आपणापाशी न्यावे. हा प्रसंग आता गुरुवारी आलेला आहे. प्रत्यक्षात तुकाराम महाराजांनी देवाला विनवणी केली, हा देवा आता माझं संपलेलं आहे, कार्यभार संपलेला आहे, हा आणि आता तुम्ही मला न्यायला यावं. हा तुम्ही सनकाधिक संत मना भीता कृपावंत करा उपकार सावका देवा नमस्कार. मग देव येणार आहे. त्या ठिकाणी द्वादशी होणार आहे, एकादशी होणार आहे, शिमगा होणार आहे, सगळं होणार आहे. आज झाला शिमगा, आता 2 दिवसानं गावाला म्हणते चला आम्ही जातो आमच्या गावात म्हणणार आहे. आणि त्यावेळेस जिजाबाईला सुद्धा म्हणलं जिजा अगं चल विमान आलंय. जिजा म्हणली माझ्या म्हशी येते त्याचं धार कोण काढायचं. तवापासनं जिजानं ऐकलं नाही, तवापासनं या जिजा ऐकत नाही. तवापासून सुरुवात झाली. पुन्हा मिळणार आहे का नाही. मिळालेल्या नरदेहाचं सोनं करण्यासाठी हा देव आपल्याला पुन्हा मिळणार नाही. म्हणून आमच्या एकनाथ महाराजांनी सांगितले, काय सांगितले, हे जरी नाही
नाही कळालं, हे जरी नाही कळालं, इथं उद्या दुसरा येईल, हे जरी नाही कळालं आणि त्याच बी नाही कळालं तर सर ते शेवटी वा कोरोनासारखा काळ बांधून येईल, सर ते शेवटी वा. म्हणून हे जरी नाही कळलं तर उद्या दुसरा येईल, त्याचं जरी नाही कळलं तर कोरोना सारखा काळ बांधून नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता तरी पुढे हा उपदेश नका करू नाश विषयाचा. जय विठाल, जय Thank you.